हाय गाइस, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तर भावना तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तर काही विषय असा झाला आहे की आजपासून आपल्या व्हिडिओला थोडा लेट होणार आहे यूट्यूबवर यायला. म्हणजे कसं आपलं रोजचा टायमिंग होता 9-9:30चा टायमिंग होता, पण गाईज आजपासून ते टायमिंग आपण चेंज केलेलं आहे. आणि आपल्या कसं इकडे वेळ नाही ना आपल्याला, म्हणून आपल्या टायमिंग 10, 10, 10:30 ते किंवा 11पर्यंत आपला रोजचा व्हिडिओ येईल. तर भावांनो, कालच्या व्हिडिओला एवढा प्रतिसाद दिला तुम्ही, त्याच्याबद्दल तुमचं मनापासून एकदा धन्यवाद. आणि असंच आपल्या कृती भावाला लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा, फॉलो देखील करत जा. आणि जर का तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर अकाउंटमध्ये जा आणि सबस्क्राईब करून घ्या. आता आपल्याकडं वेळ खूप कमी आहे भावांनो, म्हणून आपण कसं आता लवकर सगळं करतो नाही का. आता तर पब्लिक विषय असा झाला आहे की आपल्याकडे सध्या आता ब्लॉग बनवायला वेळ खूप कमी आहे, पण वेळेत वेळ काढून आपण देखील आपलं रोजचं काम करतो आहे, हे मे नाही. तर काहीच तुम्ही फक्त सपोर्ट करत राहा, बाकीचं मी बघतो काय करायचं ते. आणि कालच्या व्हिडिओला आपल्याला जास्त सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद बरं का तुमचं. बरं यश, काय करतोय? चल ना, आम्ही कर ना, भूक लागली. तर पब्लिक थोड्याच वेळा जायचं, आपल्याला नाश्ता करायचा. नाश्ता केल्यानंतर आपल्याला लॅबमध्ये बसायचं, म्हणून आपला वेळ खूप कमी आहे, म्हणून आजपासून आपल्या व्हिडिओला थोडा लेटच होणार आहे. तर समजून घ्या भावांनो. बाकी कसे आहे पब्लिक, मजेत आहे तुम्ही? बाकी काय आपल्या ब्लॉगला तुम्हाला काय वाटत असेल, काही विषय असेल तुमचा, की बाबा काय वाटत असेल की मी बरोबर नाही म्हणत, तर नक्कीच एक कमेंट करून सांगा. आणि जसं कालचा माझा व्हिडिओ एवढा न्यूजला गेला नाही, माझ्या आजपर्यंतच्या दिवसामध्ये आज आपल्या ब्लॉगचा 157 दिवस आहे. आणि एवढ्या दिवसामध्ये आज पहिलाच आपला ब्लॉग गाईच 400+ पार करून गेला. खूपच आनंद वाटते मला. तर असंच सबस्क्राईब करत राहा आणि फॉलो देखील करा. आणि जर काही तुमच्या इच्छा असेल, भावना असेल, काही काय वाटत असेल तुमच्या मनाला, तर नक्कीच एक कमेंट मारा. त्या कमेंटचं तुम्हाला उत्तर लगेच भेटून जाईल. आता भावना तुमच्याकडं, आता माझ्याकडे आहे ना कमी जास्त. माझ्या बापाचा काय म्हणले? नाश्त्याला झालाय काय? तर पब्लिक आजपासून आपल्याकडे कंटेंट नाही बरं का, समजून घ्या फक्त. कारण का आपण बाहेर आता कुठं जाऊ शकत नाही. आपण आता हॉस्टेलच्या इकडे एवढं तगडं झालं आहे, हॉस्टेल लई तगडं झालं आहे हॉस्टेल नाही का. म्हणजे कसं सगळं इथं नियमच लावलेत, एवढ्या वेळात एवढं झालंच पाहिजे, आणि एवढ्या वेळात एवढं केलंच पाहिजे, आणि एवढ्या वेळात पोरं सगळे लॅबला जाऊन बसलेच पाहिजे, नंतर क्लासचा टायमिंग. म्हणून भावांनो, वेळ खूप कमी आहे, पण वेळेत वेळ आपण आपलं काम नाही सोडणार. भले आपला ब्लॉग रोज 2 मिनटं जाईल, 1 मिनटाचा असू, नाही तर 10 मिनटाचा असू भावांनो, पण आपण सोडणार नाही. आजपासून आपले कंटेंट पण छोटे राहील, कंटेंट छोटेच असतील जायचं आजपासून. तर पब्लिक, मी माझं काम केलं आहे, तुम्ही तुमचं काम करा. जाता जाता एक कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण आता उद्या. थँक्यू सो मच.